हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं। येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं। विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैत भावपटुताहित बुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। यमा पंचभूतनो विचार जो कहो। जुदा जुदा तत्व बतायो। सद्गुरु मुखे समझी ले जो। तो ब्रह्म सुख पामे आजो। पंचीकरण आणि याच्यामध्ये पाचवी चौपाई. या पाचव्या चौपाईमध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीरामगुरु आपल्या शिष्याला मागच्या चौपाईचा विस्तार करून सांगतात. चौथ्या चौपाईमध्ये महाराजांनी असं सांगितलं होतं की ब्रह्मज्ञान व्हायला किंवा ब्रह्म साक्षात्कार व्हायला, आत्मसाक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही. झालं नाही चिंतन आहे का लक्षात? यमावार नाही लागासे जान. ब्रह्मज्ञान होण्यासाठी वेळ लागत नाही असं शास्त्रप्रमाणे. आणि तू पंचीकरणाचा अभ्यास कर असं मागच्या श्लोकात सांगितलं होतं की ती पंचीकरणाचा अभ्यास केला तर तुला तात्काळ मोक्ष होईल. कारण पंचीकरणात ते ज्ञान सांगितलेलं आहे. या छोट्याशा ग्रंथामध्ये या 37 चौपायाच्या द्वारा ब्रह्मनिष्ठ श्रीरामगुरूंनी ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान सांगितलेलं आहे. आणि ते व्हायला वेळही लागत नाही. आणि ते पंचीकरणात सांगितलेले म्हणून तू काय कर? पंचीकरणाचा विचार कर. आणि म्हणून आता सांगतात की ह्या पंचीकरणात काय आहे विचार सांगितला. तुम्ही म्हणले पंचीकरणाचा अभ्यास करा. पंचीकरणाचं आत्मज्ञान हे ते तात्काळ होतं, त्यानं मुक्त होतं, त्यानं तुमचं जन्म मरण जातं, तुमचा भ्रम जातो, तुमचं अज्ञान निवृत्त होतं. या सगळ्या गोष्टी महाराज तुम्ही सांगितल्या. पुन्हा ते तात्काळ होतं, त्याला वेळ लागत नाही. हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं. जसं एखाद्या गुहेमध्ये अनंत जन्माचा जरी अंधार असला की गुहा किती दिवसाची पडीत आहे, पण त्या गुहेमध्ये किती काळाचा जरी अंधार असला तरी त्याच्यात तो अंधार निवृत्त करायचं म्हणलं तर त्याच्यात फक्त दिवा लावला की तो अंधार काय होईल? जाईल. प्रकाश केला की अंधार राहतच नाही. किती काळाचा असला तरी. हो, त्याच्यासाठी प्रकाशच महत्त्वाचा. त्याच्यासाठी काय? अंधार निवृत्त करायचा. मग दुसरा काहीच उपाय चालणार नाही. म्हणले अंधार निवृत्त करायचा तर मग आपण कर्म करू, पोतडे आणू,
10-15 हजार लावू त्या गुहेतून अंधार भरू पोतड्यानं गाडी टाकू आणि गावखराला नेऊन सोडू जमेल का? नाही. अंधार काढायचा आणि तुम्ही त्याच्यासाठी कर्म करणार, कृती करणार. नाही. काय कृती करणार? काहीच कृती करता येणार नाही. काय म्हणले ते तसं नाही. तुम्ही म्हणता ते भरून नेल्यानंतर जातो का काय, त्याला आपण काठ्या घेऊन बजाडू आणि पळून लावू. अंधाराला काठ्यानं बजाडणार नाही. आणि मग पळून लावणार. अरे नाही, काही उपाय करा. एक प्रकाश करण्या वाचून तुम्ही कोणताही उपाय करा. नाही म्हणले काय म्हणले, जप बांधू, तप करू, मग त्या पुण्यानं तो काय होईल, अंधार जाईल. अंधार जाईल. त्याचा जप बांधू म्हणले, हो. त्याने काहीच नाही. कोणतंही साधन करा, जर अंधार घालवायचा असेल तर तुम्ही काहीही करा. फक्त उजेड करणं एकच पर्याय. एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रकाश करणे. तसं तुम्हाला जन्म मरण निवृत्त करायचे, अज्ञान घालवायचे, हो. ब्रह्मज्ञान करून घ्यायचे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, तर त्याला दुसरा काही दिला स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचे. हो. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आत्मज्ञान हाच पर्याय, ब्रह्मज्ञान हाच पर्याय. तेच अज्ञानाच्या विरोधी आहे. तेच अज्ञानाचा नाश करू शकतं. काय करू शकतं? अज्ञानाचा नाश. जसं अंधार आणि प्रकाश, प्रकाशापुढे अंधार जसं राहतच नाही, तसं अज्ञान आणि ज्ञान. एका ठिकाणी राहतात. ज्ञानी अज्ञान नेले, आपण वस्तू देऊन गेले. काय होते? ज्ञानानं अज्ञान जाते. मग काय करायचं महाराज? परमार्थ म्हणजे काय असतं? परमार्थ म्हणजे अज्ञान काढणं असतंय. काय अज्ञान आहे? मला मी कोण आहे हेच नाही कळत. स्वस्वरूपाचंच अज्ञान आहे. अरे मला मीच नाही कळालं, तुला देव कधी कळणार? आपण आपल्यालाच कळत नाही. न कळताच आपणच आपल्याला भलतच काहीतरी म्हणायला चालले देवाकडं. कधी कळणार? स्वतः तुला कळाला का? नाही. आपण आपल्याला जर कळालो नाही तर देव आपल्याला कधी कळेल? म्हणून आपण आपल्याला काय झालं पाहिजे? कळालं पाहिजे. आधी अज्ञान गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं. अज्ञान घालवायचा प्रयत्न करणे म्हणजे परमार्थ. काही करीत बसणे याचं नाव परमार्थ नाही. मग अज्ञान घालवण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतील त्या 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 करावं लागतात. मग त्याला निष्काम कर्म लागत असेल तर करावं लागेल, कारण अंतःकरण शुद्धी महत्वाची. भक्ती लागत असेल तर करावी लागेल, अंतःकरण शुद्धी. जागा साफसूफ केल्याशिवाय कसं? त्याच्यात बसता आलं पाहिजे ना. मग दिवाबत्ती, आधी झाडझूड, आधीच दिवाबत्ती नाही. आधी झाडझूड मग दिवाबत्ती. काय म्हणले मग तशीच लावली ते नाही उजेड पडत. मग इथून जातो. असं नाही करता येत. म्हणून जी साधनं ज्ञानप्राप्तीसाठी उपयोगी येतील ती करावी लागतात आणि ज्ञानही व्हावं लागतं. ज्ञान याच्याशिवाय होतच नसतं. आलं का लक्षात? म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा सगळा समुच्चय, समसमुच्चय. मला सांगतो या काही गोष्टी आता नाहीत चिंतन होईल का होईल. काही जण क्रमसमुच्चय मानतात आणि वारकरी संप्रदाय समसमुच्चय मानतो. नाथबाबाचं तुम्ही वाचा भागवतामध्ये, त्याच्यात समसमुच्चय सांगितलेलं आहे. हस्तामोदक नावाच्या ग्रंथामध्ये समसमुच्चय सांगितलेला आहे. समसमुच्चय आणि क्रमसमुच्चय म्हणजे काय? क्रमानं आधी कर्म, मग भक्ती, मग ज्ञान, हे टप्प्याटप्प्यानं. असं करा म्हणजे ती झाल्यावर ती करायची गरज नाही. असं करा काही एकदाच करा.
तिन्ही एकूण एकाला पूरक आहे, तिन्ही राहू दे. तर आपलं वारकरी संप्रदाय ते सगळं तिन्ही एकदाच करतो. पुढे भक्तीने धरिले हाती, ते मागे ज्ञान वैराग्य घेते. कोणतंही पुढं करा. कर्म उपासना ज्ञान मार्गी आली. पुढं कोणतं मागं कोणतं असं नाही ते. आधी कोणतं तुम्हाला जे जमेल ते धरा, पण त्याच्यात ते दोन येतातच. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनय एक कामाने. हे वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. कसं आहे? समसमुच्चय हो, पण लागतो तो. अज्ञान कशाने निवृत्त होतो असं प्रश्न जर केला तर मग ते ज्ञानानंच होत. कशाने होत? ज्ञानानं. आणि मग ते ज्ञान पंचीकरणात सांगितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणले की तू पंचीकरणाचा अभ्यास कर, तुला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. कारण परमार्थाचं मोक्ष हे परम श्रेष्ठ असं फळ आहे. त्याच्यासाठीच परमार्थ केला जातो. परमार्थात जर मोक्ष नाही मिळाला तर परमार्थ असफल झाला. परमार्थात जर परमात्मा प्राप्ती नाही झाली तर मग कशाला केला? हे तुम्ही कापसं लावले सोयाबीन, काहीच नाही घडलं पुढं, तर कशाला लावलं? काहीच नाही झालं. एवढी खटपट केलेली बेकार गेली का नाही? तसं परमार्थाला जर फल नाही आलं, काय उपयोगच नाही. फलीभूत परमार्थ नाही झाला. वाया केलेली कटकट गेली. जो माझे कर्म वाया गेली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. अनुभवालाच नाही आलं काय उपयोग. हो, तुकाराम महाराज म्हणतात जळो माझे कर्म. काय काय केलं मी? परमात्मा प्राप्तीसाठी. अहो संसाराचंही केलं, परमार्थाचंही खूप खटपटी केली, नाना साधनाच्या केल्या कटपटी खटापटा. न पवतीच याचा दारवंटा. काय उपयोग? त्याच्या दारापर्यंतही जाऊ शकलो नाही, त्याचं दर्शनही घेऊ शकलो नाही, त्याला मिठी मारू शकलो नाही, तद्रूप होऊ शकलो नाही. आणि मग परमार्थ काय फलीभूत झाला नाही. म्हणून परमार्थाला फळ आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. परमार्थात मोक्ष नावाचं फल आहे. हो. परमार्थात मोक्ष नावाचं फळ. आत्मा नावाचं फल आहे. आत्मा पदरात पडतो, आत्मसाक्षात्कार होतो, हो. दुःख निवृत्त होतं. हो. जीवनमुक्ती हे फल आहे, विदेयमुक्ती हे फल आहे. नारायण नामे होऊ जीवनमुक्त. कीर्तनी अनंत गाव. आणि मग तो कीर्तनी गाऊ आली. हो. आधी मुक्त हो, हो. मग कीर्तनी गाऊ. कीर्तनी अनंत गाव. गाऊ गीती तच गाऊ, मोक्षाचंच वर्णन करू, परमात्म्याचंच वर्णन करू. आणि ते फल पंचीकरणात मिळतं, ज्ञानानं मिळतं, ते होतं. म्हणून तू काय कर, पंचीकरणाचा अभ्यास कर, तुला मुक्ती मिळेल. तुला काय मिळेल? संसारात फळत नाही बरं का. या फळ ना चुंबिता, फुल ना चुरुंबिता, जो काही पंडूसुता रुखुचिया. याला फुलं येत नाही, फळं येत नाही, असा संसार. आणि ज्याला फुलं फळं येतात तो परमार्थ. काय? हो. संसाराला फुलत नाही. अभंगाचं प्रमाण लक्षण आवडलं ना, पण असा बहरला म्हणले ही वेली, हो. याच्यावर पक्षी फळं फुलं, तेथे माझे मना होई पक्षीराज. त्या अभंगाचं बुडाचं लक्षात येईल. 12 अध्याय ते पुन्हा. तेथे माझे मना होई पक्षीराज. हरिनाम वेली पावली विस्तार.
फळी पुष्पी भार ओल्हावली. कसं झालं आता आलं. आणि फुलांनी भरून गेली. फळानी पुष्पानी काय भरून गेली. हरिनाम गेली पावली विस्तार. फळी पुष्पी भार भार लगडून गेले. फळण पुष्पण वाकून गेली ओल्हावली. परमार्थात फळ आहे. संसारात नाही वाकून जात. माणसं वागतील पण संसार तसाच. माणसं आजची चालते. हे गण आम्ही मोडेल पण वाकणार नाही. पण हे मोडून जातील पण संसार तसाच. कारण त्याला फळ नाही पुष्प नाही. म्हणून परमार्थात काय फळ परमार्थ फल भेटेपर्यंत केला पाहिजे. नाही भेटलं तरी त्याचा रस स्वाद करण्यासाठी केला पाहिजे. नुसतं फळ भेटलं ठेवून घेतलं काय करते. अरे खा वाटा त्याला वाटू एकमेका. आपण खा सगळ्याला खा. संपतच नाही. एकमेका घालून एकमेका घालो मुखी चुके घालो बरी. पण परमार्थात काय फले परमार्थ केलं पाहिजे. महाराज म्हणतात की फळ मुक्ती पाहिजे ना तुला पंचकर्माचा अभ्यास कर. काय कर पंचकर्माचा अभ्यास. महाराज म्हणले पंचकरणात काय सांगितलं. तुम्ही म्हणतात पंचकरण पहा मुक्ती मिळवा. पंचकरण पहा ज्ञान मिळवा मुक्ती मिळवा. हे जे सांगितलंय पण ते पंचीकरणात असं काय आहे की त्याला ज्ञान होत. असं काय केलं पंचीकरणामध्ये याचा उपाय सांगतात. यमा पंचभूताना विचार जो कयो जुदा जुदा तत्व बतायो. अरे त्या पंचकरणामध्ये पंचभूताचा विचार सांगितलेला आहे. यो पंचभूतानो विचार जो कयो. कोणता विचार सांगितला. पंचमहाभूताचा विचार सांगितला. आणि पंचमहाभूताची अनेक तत्व या देहामध्ये आहेत. ती अशी वेगळी 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 करून याच्यात मांडणी केलेली आहे. जुदा जुदा तत्व बतायो. काय केलं सगळं उखळून सांगितलं. सगळं अलग अलग सुट्टे सुट्टे पार्ट करून ठेवले पंचीकरणामध्ये. ह्या देह जो पंचभूताचा आहे शरीर जे पंचमहाभूताचं आहे तर याच्यातलं सगळे पार्ट पार्ट सुट्टे सुट्टे केले. फार विस्तार करून पंचीकरणामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याच्यातून आत्मतत्व हे वेगळं काढलेलं आहे. कसं केलेले नुसते पंचभूत ऐकण्यासाठीच केले काय नाही. त्याच्यातून आत्मा परमात्मा का काढलेला आहे वेगळा काढलेला आहे. आणि तो वेगळा काढल्यामुळं आपल्याला लक्षात येतो ते स्वीकारता येतो. नाही कळालं. कसं कळालं. या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे तत्वज्ञ आहेत ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु. ते संत आहेत कारण त्यांनी त्या उपाधीत या उपाधीत असलेल्या त्या चैतन्याचा स्वीकार केलेला आहे. कशाचा स्वीकार केला. आत्मचैतन्याचा स्वीकार केलेला आहे. आपण ह्या पंचभूताचा स्वीकार केलेला आहे. आपण याचा स्वीकार केलेला आहे. सोपं आहे. ज्यांनी चैतन्याचा स्वीकार केला त्याला संत म्हणते आणि ज्यांनी देहाचा स्वीकार केला त्याला जीव म्हणते. कोणाला वरलंय कोणाला माळ घातलेली. आणि कबीर महाराज त्याच्यामुळे कुछ नाही इधर का उखडणार इधर लगाना.
अरे जे तुम्ही शरीरावर भाव ठेवला ते तिकडं आत्म्यावर ठेवायचं, झालं परमार्थ. परमार्थ काय अवघड नाही म्हणले, इकडलं काढायचं आणि तिकडं लावायचं. आणि हे तर तुम्हाला येतं. अहो पण इकडं तिकडं आम्हाला आधी येत तर नाही समजत इकडं काय आणि तिकडं काय. म्हणून पंचभूताची तत्व बाजूला काढली या पंचकरणात, त्याचा ढिगल वेगळा मांडला आणि आत्मतत्व वेगळं करून दाखवलेले. आणि मग ते सहज काय करता येतं, आणि याच्यात दोन्ही आहेत, आत्मा बी हे आणि पंचमहाभूत बी. आणि आपल्याला दोन्ही वाटत नाही. आपल्याला एकच दिसतं आणि एक हार पडतो. आपल्याला आत्मा दिसतो नाही, आपल्याला एक दिसतं टरकल. आता वर पाहणाराची भावली काय वरवरच राहणार. तुम्हाला वरची केळी दिसते सालपट का आतला गाठमा दिसतो, मग सालपट खाता का गाठमा खाता, नाही मग ते दिसत नाही ना. सालपट तिथंच असतात आणि त्याच्यातलं घर तिथेच असतो. स्वीकार कशाचा, सालपटाचा की घराचा. मग तसं हे सालपट इथंच आहे, आपला गडमा आत्मा इथंच आहे. स्वीकार कशाचा, आपण केलाय कशाचा. आणि मग आपल्याला आतलं ते गडमा माहितच नाही, त्याचं ज्ञानच नाही. त्याचं काय ज्ञानच नाही. ते पंचकरणात ते वेगळं करून टाकलं. वेगळं केल्याशिवाय कोणाला काय जमत कळत नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. परमात्मा घ्यायचा तर मंथन करावं लागतं, त्याच्यातलं नवनीत काढावं लागतं, ताक बाजूला काढावं लागतं. कसं करावं लागतंय, मंथोनी नवनीता घे, अनंता घे, नवनीता घे. कोणाला घे, आधी मंथन कर. नवनीताचं मंथन नको करू. कळत की नाही जरा. मंथोनी नवनीता म्हणले नवनीताच मंथन करायचं नसतं, दुधाचं मंथन करायचं असतं, दह्याचं मंथन करायचं असतं. दुधाला विरजायचं असतं, दह्याचं मंथन करायचं, त्याचं दही करायचं असतं, दह्याचं मंथन करायचं असतं. आणि मग नवनीत काढायचं असतं, ताक बाजूला करायचं असतं, नवनीत घ्यायचं असतं, लोणी घ्यायचं असतं. वाटून द्यायचं. जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. कुठे दुधात जसं लोणी असतं तसं जसं दुधात लोणी असतं, पण लोणी काढण्यासाठी त्याला विरजावं लागतं मंथन करावं आणि मग घुसळावं लागतं. लोणी हा, दुधाचं दुधाचं दही करणे म्हणजे वैराग्य. वैराग्य नावाचं विरजन याच्यात टाकावं लागतं. नाही हे नासच आहे, त्याचं दही होत आहे. अजून याचं दूधच वाटायला आपल्याला दही गेल्याशिवाय कसं. म्हणून वैराग्य रूपी विरजन टाकावं लागतं आणि विवेक रूपी रवी लावावं लागते घुसळायला. असा विचार करावा लागतो आत्मा अनात्मा. आणि मग त्या रवीनं आत्मा वेगळा निघतो ना अनात्मा वेगळा निघतो. पंचभूत वेगळे होतात, आत्मा वेगळा होतो, नवनीत वेगळं होतं, ताक वेगळं होतं. मग ते नवनीत घेता येतं आणि ते खायचं असतं, त्यानं पुष्ट व्हायचं असतं, ते स्वीकारायचं असतं, त्याच्या महिमेत राहायचं असतं आणि त्याच्या आनंदात जगायचं असतं. कशाचे. आणि म्हणून तू म्हणतो पंचकरणात काय सांगितलं. पंचकरणात पंचमहाभूताचा विचार सांगितला, पंचमहाभूताचे बारीक बारीक तत्व करून सांगितले, ते वेगळे काढले. आणि आत्मा वेगळा करून टाकला. कसं गेलं कळतं महाराज. आता इतकं जर नाही कळालं
तर मग आता तर अजून तर चढायला लागायचे. म्हणजे कसं केलं, वेगळं वेगळं कसं केलं, कसं केलं म्हणजे असं केलं. यो देह आहे, हा स्थूल देह आहे, हा पंचमहाभूताचा आहे, पाचाचा आहे, एकाचा नाही. कसं आहे, देहा पाचाचा आलीला उसदा, पाचाचा आहे. कशाचा आहे, जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बापा, लिगाडाची मुळे होती पंचभूते, ज्याची त्या परते विभागली. आम्हाला परमात्मा न भेटण्याचं कारण काय होतं, त्याच्यामुळे लिगाड आमच्या मागे लागलं होतं. जन्म मरणाचं पंचभूतामुळे लागलं होतं. आम्ही काय केलं, त्याचे ज्याची त्या परते विभागली, ज्याची त्याला देऊन टाक, वाटणी केली. तशी वाटणी पंचकर्मात केलेली. अलग लक्षात कशी केली म्हणली, हे उघड उघड पाचच आहे. हे काय लागत हाताला, हाड मास लागत की नाही, माती येते, माती असं पाच घासून तिला माती निघती कधी, त्याची माती होती का नाही. मग सरळ सरळ हे हाडमास म्हणजे माती आहे का नाही, हे हाताला लागत ही माती आहे का नाही, हे नरम चिकूल आहे का नाही. मातीची ना जाळल्यावर आख होती, कुरल्यावर तिची मातीच होती. ते लांब झालं. आता आता इथं आता माती आहे, वाटते का नाही वाटत, पण ती नाही का, आहे ना माती म्हणून तुझा हे मातीचा आकार आहे. नेसती माती नाही, याला पृथ्वी तत्व म्हणतात. म्हणजे पृथ्वी काय, पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, पृथ्वी, वायू, जल, आकाश, हे पाठेल तुम्हाला. अग्नी, पृथ्वी, पृथ्वी म्हणजे माती. ही माती नाही, ही माती. तर ही ओली नाही, ओली आहे ना, पाण्यामुळे ओली. ही ओली नाही, याच्यात रक्त नाही, याच्यात वीर्य नाही, हे ओलीपणा नाही याच्यात. आहे ना रक्त, ओलं पाणीच असतं का दुसरं काय असतं. पाणी असतं. मग हे पाणी नाही याच्यात, पाणी उघड उघड पाणी. हे जर वाळलं तर काय होईल, रक्त काढून घेतलं तर काय होईल. नाही ना, मातीच खाली हे ओलं ठेवावं लागतं सतत, माती आणि पाणी. सतत त्याच्यात पाणी वाचावं लागतं आहे ना. सतत मग हे ओलं आहे का नाही, ओलंय, पाणी आहे का नाही, पाणी उघड आहे का नाही, का झाकलंय, उघड झाकून आहे पाणी झाकून नाही, गरम आहे का नाही, हा, नाडी थंड पडलं तर कसं होईल. थोडं उचला. मग याच्यात उष्णता आहे का नाही, उष्णता आहे हे उष्ण आहे का नाही. आहे. उष्णता अग्नीची असते का कोणाची असते. अग्नीच मग अग्नी उघड उघड आहे का नाही, आहे. का पाहायचा आहे. नाही पण आम्हाला दिसलं ना असं पेटून दाखव. अरे काय धगधग पेटलेलं आहे ना. हो ना, गरम अग्नी आहे का नाही, आहे. अग्नी आहे. हा श्वास चालला आला का नाही, वार दर्शक नाही मिळालं तर काय होईल. हो, बंद पडून जाऊ. हे काय भातात चालला ना, फसाडाक 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 आतमध्ये बाहेर वारा आहे का नाही. हा, वारेशिवाय काहीच नाही. या शरीरात वारा आहे का नाही. सतत सगळा ऑक्सिजन सगळ्या शरीरात सर्क्युलेट व्हावा लागतो रक्तात. चालू आहे सतत. ते आता कोरोना आहे ना, हो, त्या कोरोनात ऑक्सिजन पातळी तपासतात तुमच्या शरीरात किती ऑक्सिजन आहे, म्हणजे तुमच्या शरीरात वारा किती आहे. हो, मग वारा आहे का नाही. आहे. वाऱ्याशिवाय शरीर आहे का. नाही. वारा नसेल तर शरीर राहतं का. वारा आहे, पण सगळं पॅक आहे काय, त्याच्यात पोकळी नाही का. आहे ना, उकळी पण आहे. मग आकाश नाही का. हो, पोकळी जर नसेल, पोकळी जर भरून काढली तर कसं होईल. नाही. पोकळीवरूनच अन्न पाणी पोटात बसत ना. नाही ते भरूनच टाकलंय गच, नाड्याने तरी कम हो द्यायचंच नाही. मग कसं होईल. नाही. पोकळी आहे ना. पोकळी सुद्धा आहे. उघड उघड आकाश आकाश याच्यात आहे, उघड उघड वायू याच्यात आहे,
उघड उघड याच्यात वारा याच्यात आहे, उघड उघड याच्यात पाणी आहे, जल आहे, उघड उघड याच्यात पृथ्वी आहे. हीच ती पाच भूत आहे ना. हो. आता याच्यातली कोणती तुम्ही सांगा, कोणते आणि आपण याच्यात नाही काय, तर हे इतकंच आहे का? हे पाचच आहे का इथं? नाही. मग या पाचाला ओळखीतो कोण? ओळखणारा तो मी आहे. हे माती, आता हे पाचच आहेत ना. हो. आता याच्यातलं मातीनं पाण्याला ओळखिलं का, पाण्यानं अग्नीला ओळखिलं का, अग्नीनं वाऱ्याला ओळखिलं का, वाऱ्यानं आकाशाला ओळखिलं? यायचं एकमेकाशी संवाद आहे का? नाही. हे आहेत. हो. हे इथं एक जागी आले, कसे आले, काय आले, ते आली. आले बस एक जागी केले. हो. मग आता याच्यातलं कोणता जरा शहाणा आहे, कळणार आहे, जाणणार आहे त्यातला याच्यातला? त्याच्यातलं कोणीच नाही. महाराज जरा जड चाललं का? हे असंच आहे. त्याच्यामुळं तर मग सगळ्या भानगडी येतात. याच्यात जाणणारा असा कोणीच नाही. पाच भूत अख्खे त्यांना ते ज्ञान शून्य आहे. एकमेकाला जाणत नाही. अरे ह्या पृथ्वीला कळतच नाही, या मातीला कळतच नाही. खुशाल नांगरता येते नाही तर म्हणली असती नांगरू नका, मला सगळ्या चिरा पडायला अंगाला हड्ड करू दिलं नसतं. म्हणते का ती मला नांगरू नका? नाही. तिला कळतच नाही ना. तुमच्या अंगावर उडू दे मला शर्या घाट्या, तुम्हाला कसं होतं? होतं की नाही? हो. पृथ्वीला कळत नाही. जर कळालं असतं तर तिनं खड्डे करू दिले नसते. जर पाण्याला कळालं असतं तर पाणी म्हणलं असतं मी पूजेपुरतंच येईन, देवाला घालायचं असलं तर येतो. तुम्ही जर मला त्या कामाला नेत असले फालतूच्या सकाळ सकाळच्या, तर मी येणार नाही. अशी घाण कामं मी करणार नाही. असं म्हणलं असतं ते. म्हणलं असतं ते म्हणलं असतं काही पूजा गिजा करायची येतो. तुम्ही मग सगळं वापर करायचे असं कसं नाही बोल. म्हणजे आम्हाला काही आहे का? कळत नाही. कळतं का? पाण्याला कळतं का? पृथ्वीला कळत नाही, पाण्याला कळत नाही, अग्नीला कळत नाही. अग्नी जर कळालं असतं, अग्नी म्हणलं असतं मी मडे फुकायला नाही, करवण्याचे तर कधीच नाही ना. सात्य स्वयंपाक गिपाक असला, पंगत असली, काही यज्ञ हवन असलं तर या चांगल्या कामाला बोलवा. तुम्ही म्हणता मडे फुकाय, याची अग्नी कळत? कळत नाही. अग्नीला कळतच नाही. वाऱ्याला कळालं जर असतं तर वारा म्हणला असता मी गाव खराना नाही ना, ते तुमचं हागणदारी मुक्त झालेलं नाही, तिकडून गाण मी कुणी जाणार नाही. हा आपण ते का मला कुणी कुठून द्यायला लागले? आपण चांगल्या स्वच्छ जागेवर ऋषी मुनीच्या आश्रमाभोवती भोवतीच राहू. फालतू लोक आहेत ते घाल तिकडे ते लय वाचत होते. तिकडे मी जाणार नाही. वाऱ्याला कळतच नाही. आकाशाला जर कळालं असतं तर आकाशामध्ये ते म्हणलं असतं असं कुठं तलवारी फिरायली मला आमची राहिली ना. हो. आकाश तलवारी फिरवायची काय, पेटून द्यायले काय, माझ्या आकाशात काय काय क्रिया करायला लागली, तुम्ही काही करायले, पेटून द्यायले. असं नका लावू. आकाश करू दिलं असतं हे सगळं कार्यक्रम. काय नाही, अग्नी पेटवायचा नाही, माझ्या तलवारी फिरवायच्या नाही.
कारण या पाची भूताला कळतं का एवढाच मुद्दा होता. कळणं नावाचं, जाणणं नावाचं तत्व त्याच्यात आहे का? नाही. कोणी जाणणार आहे का नाही त्याच्यामध्ये? नाही नाही. मग आता हे सगळं एक जागी केलं, मग जाणणारा कुठून आला त्याच्यात? हे तर एक जागी केलं ना, हो हेच केलं ना. देह पाचाचा आणीला उसणं झालं ना. देह कशाचा आहे हो? हो ना, 5 भूताचा याच्या व्यतिरिक्त काय आहे सांगा मला तुम्ही याच्यात. पंचभूताचा गोंधळ. आणि पंचभूताचा गोंधळ केलाय की ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अहंकार तरी पंचभूताचा ते. हो. मग आता याच्यात जाणणं कुठून आलं ते सांगा, त्याचं उत्तर सांगा. येते तेच आहे ना. हो अरे जर आडात असलं तर पावऱ्याचीच असतं, हो. आडातच नाही तर पावऱ्यात कुठून? हो. मग आता पाचीचा विचार केला आपण, पाचीत कळणं नावाची वस्तू नव्हती, नव्हतीच. नाहीच. होती. नोटीस. मग आता हे पाची एक जागी केल्यावर याच्यात कळणं आलं कुठून? दर्शलं का महाराज? हे 5 वस्तू एक जागी केल्या, हो. मग याच्यात कळणंच व्यवहार व्हायला का नाही? आला. मग कळणारा कोणी आहे का नाही? नुसता व्यवहारच आहे का जाणणारा बी आहे? जाणणाऱ्याशिवाय व्यवहारच होत. हो मग आता हा जाणणारा बीच आहे आणि हे 5 न जाणणारी बीच आहे. ते 5 आहेत, हा 1 आहे. नाही कळलं का? मग 2 हेच का 1च खिचडा करायचा? आता सांगा तुम्ही, खिचडी पकवायची का अलग करायचं? जाणणारा वेगळा आहे का नाही? 5 भूतापेक्षा वेगळा आहे का नाही? हो. वेगळं आहे. 5 भूताला कळतं का? नाही 5चं झालेलं शरीर त्याला कळतं का? नाही. मग या शरीरातून जाणणारा मी वेगळा आहे का नाही? शरीराला जाणणारा, वेगळाच आहे. शरीराला जाणणारा मी शरीरापेक्षा वेगळा आहे असा निश्चय करता येतो का नाही? आणि तो मी हे असं म्हणता येतं का नाही? हो. मग मी शरीर नाही म्हणायला अडचणच काय आहे तुम्हाला? हो. पण शरीर जर मी नाही तर तेच तर जन्मत आणि तेच तर मरत, तेच तर काळ आहे आणि तेच तर गोर आहे, तेच तर जातीचं आहे आणि तेच तर पातीचं आहे. पण त्याचं दुःख मला कसं काय जाणणाऱ्याला? जातीचं दुःख मला कसं काय? काळ्या वर्णाचं दुःख मला कसं काय? त्याचं जन्माचं आणि त्याचं मरणाचं दुःख मला कसं काय? आणि मी जाणणार आहे ते जड स्वरूप आहेत, ते पंचमहाभूत आहेत. मी का पंचमहाभूत आहे? असा विचार पंचीकरणात सांगितलेला आहे. असं हळूहळू आत्मतत्व बाजूला केलेलं आहे. आणि तो मी देहाहून निराळा, देहात असणारा, देहातच मी विदेही, देहीच विदेही बहुभूताच्या. आम्ही देहात आहोत पण विदेही आहोत. कसे? देहात विदेही. देहात असून आम्ही देह नाहीत, घरात असून आम्ही घर नाहीत, कपड्यात असून आम्ही कपडे नाहीत, आणि शरीरात असून आम्ही शरीर नाहीत. काय करते याला? अशा घरात नाहीत का? ह्या मंठ्यात असून आम्ही मंठ नाहीत, मंठ्यात नाहीत का? मग आपण मंठ आहेत का? ह्या घरात आपण आहोत पण आपण घर नाही. या कपड्यात आपण आहोत, कपडे आपण नाही. या शरीरात आपण आहोत आणि शरीर आपण नाहीत. इतर बरोबर वाटतं कपडे तिकडं पुढं गेले की जडका बोलतो. जसं हे तसंच आहे. हे जसं आहे ना तसं ते. हा विचार पंचीकरणात सांगितलेला आहे. म्हणून तू म्हणशील पंचीकरणात काय सांगितलं? पंचीकरणात पंचमहाभूताचा विचार सांगितला, पंचमहाभूताचा विस्तार करून सांगितला. 3 देह आहेत, 3 अवस्था आहेत, याचा विस्तृत विचार पंचीकरणात केलेला आहे. देह एक नाही, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह.
आणि या तिन्ही देहापेक्षा तू त्यांचा द्रष्टा, साक्षी, आत्मा जाणणारा असा तू आहेस, असं दोन वेगळं करून हो. या पंचकर्मात सांगितलेलं आहे. आणि म्हणून आत्मा कळतो. हो. पंचकरणात काय कळतो? आत्मा कळतो. आत्मा कळतो. आत्मा मी हे असं कळतो. कसं कळते? नुसतं आत्मा कळतो का? नाही. आत्मा मी हे असं कळतो. मी देहाहून वेगळा आहे असं कळतो. मी परमात्म स्वरूप आहे असं कळतो. मी आत्मस्वरूप आहे असं कळतो. म्हणून पंचकरणाचा विचार. पण पंचकरणात काय सांगितलं त्याचं उत्तर महाराजांनी दिलं की यमा पंचभूतने विचार जो कयो जुगा जुजा तत्व बतायो. असं वेगळं 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 करून सांगितलं. मग समजायला सोपं जातं. हो. म्हटले असंच जर असत तर मग पंचकरण पुस्तकात आहे. हे पुस्तक आहे पंचकरण. सगळ्या चौपाया आलेल्या आहेत. याच्यात सगळं सांगितलेलं आहे. मग आम्ही वाचलं तर जमन घरी. आम्ही घरी ग्रंथाचा अभ्यास करू. महाराज म्हणतात तसं नाही जमणार. हे सांगितलेलं आहे हे बरोबर आहे. हे खोटं नाही. ज्ञानेश्वरी सगळं सांगितलेलंच आहे. गाथ्यात सगळं सांगितलेलंच आहे. पंचदशीत सगळं सांगितलेलंच आहे. अमृतानुभवात सगळं सांगितलेलंच आहे. वेदात सगळं सांगितलेलंच आहे. मग घरीच वेद अभ्यास केला. घरीच ज्ञानेश्वरी वाचली. घरीच गाथा वाचला. सांगितले तर आहे. अर्थही सांगितलेला आहे त्याच्यापुढे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आपल्याला नाही कळलं तर साखरे महाराजांनी म्हणा, कंधारकर महाराजांनी म्हणा, त्याच्या पुढे अर्थही लिहिला. आपल्याला शब्द ज्ञान बी आहे. आपल्याला ते शब्द कळतात बी. त्यांची भाषा कळते. कळत नाही? कळते. मग आम्ही तसं केलं तर नाही ना म्हणजे पंचकरणाचा अभ्यास आम्ही घरीच केलाच नाही. तर मग घरीच वाचलं तर याच्यावरती महाराज सांगतात नाही जमणार. सद्गुरु मुखे समजिले जो तो ब्रह्मसुख पाले. आज हे घर सांगितलं बाबा. इथं आत्मा अनात्मा वेगळा करून दाखवला. हे सगळं पंचकरणात सगळं लिहून ठेवलं. गाथ्यात हे सगळं तुकोबाराने लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं. पण तरी हे समजायचं नाही. सद्गुरुमुखे समजिले. तुला तुझ्या मनानं नाही जमायचं. तू काय कर, सद्गुरूच्या मुखातून हे ऐक, समजून घे. तू काहीच्या काही समजून घेशील. हो. सद्गुरू याच्या करता लागतो. असं असूनही समजत नाही. याच्या करता लागतो. अरे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्या जवळच आहे. तुझी जागा चुकलेली आहे. ती जागा तुला दुरुस्त करता येणार नाही. सद्गुरू वाचवणी सापडेना. सद्गुरू वाचवणी सापडेना सोय धरावे ते पाया. जिथे सद्गुरूचं महत्वच काय राहिलं असतं. सद्गुरू याच्या करताच लागतात. येत्या खुना तुम्हाला तशा कळत नाही. म्हणून जाणं तेनो गुरु बजिजे तेने कृत कार्य होईचे. जैसे मूळ सिंचने मद हृदयी सद्गुरू तेने तरी लो संसार करू. म्हणून विशेष अत्यादरू. म्हणून गुरुभक्ती करावी लागते. सद्गुरूला शरण जावं लागतं. संताला शरण जावं लागतं. आणि त्यांच्याकडून हा बोध घ्यावा लागतो. म्हणजे बोध तो ग्रंथात आहे पण तो नाही. गुरुमुखे उदयीच दिसे. गुरुमुखे मोटके उदयीच दिसे. ते हृदयी स्वयंभूती असे. प्रत्यक्ष लाभ अपयसे व्यवस्थित ते ज्ञान पैगा बरोबर. हा तरी या संताशी बघा. संताला शरण जाणं. संताच्या संगतीत राहिल्याशिवाय नाही. त्याच्याशिवाय नाही समजणारच नाही. तुम्हाला मनाने समजणार नाही.
म्हणजे कसं काय समजणार त्याच्यात सगळं डिटेल दिलेलं आहे. अहो, ते तरी हे वाचून सांगतात म्हणजे हो. ते तरी काय करते ते वाचूनच सांगतो. हे तर सांगतात आणि मग ते सांगतात काय ना आम्ही वाचलं काय एकच आहे ना. तर नाही, त्याच्यासाठी इथे एक दृष्टांत सांगितला गोमटा. महाराज म्हणले ते कसं होतंय, तुम्ही जर मनान करायला गेले तर कसं होतंय. तसं होतं मग ते. ते असं होतं म्हणले की एक मनुष्य तीर्थयात्रेकरता गेला, त्याची बायको आणि एक मुलगा, एवढंच ते कुटुंब होतं. आणि ते तीर्थयात्रेला गेले, बद्रीनाथ, केदारनाथ अशा ठिकाणी हात जोडला. पण श्रीमंत माणूस होता, इकडे गंज श्रीमंती होती. त्याला वाटलं कधी काही अडचणी आल्या तर काही संपत्ती आपल्या हाताशी असली पाहिजे, म्हणून त्यांनी काही बचत करून ती एका सुरक्षित स्थळी ठेवून दिली आणि मग तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेले, तिकडे डोंगर कोसळला, तिकडे फार वारं सुटलं, सोसायटी ते हिमालय गज पवित्र आहे हो. तिकडे ढासळे तर काय तिथं पाणी ठेवता ते घोड्याचे टापत काय म्हणते त्याला कुठे जातात ते अंबरनाथ घोड्याच्या टापात खाली कसं आपण तिकडे जातच नाही महाराज. आपल्याला इथंच अंबरनाथ तिकडे पवित्र आहे. आता ज्ञानेश्वरी सुद्धा हे आलेले की तीर्थ पवित्र आहे, पण तिथं मरण्याचा लोक आहे. पापाचा नाश करण्यासाठी पापाचे नाश करण्यात पवित्र आहे ते. ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे का मग सांगा, विषयांतर होईल. मुद्दा हाच आहे, तीर्थयात्रेला गेले, तिकडले काही संकट कोसळलं, काही अतिवृष्टी झाली, काही डोंगर कोसळले. अचानक त्याचा वाऱ्या सोसायटीचा सुटला, त्याचा तिकडेच काय झाला, मृत्यू झाला माणसाचा. पण त्याच्यातून ते दोघं जण वाचली, त्याची बायको वाचली, त्याचा मुलगा वाचला. आणि ते घरी आले, मुलगा लहानचा मोठा झाला, धंदा पाणी करू लागला. पहिला श्रीमंत होता, पण मुलाच्या काही हाताला काही यश आलं नाही. सगळा धंदा बुडाला, कर्जबाजारी झाला, अनेकाचं कर्ज डोक्यावर झालं. बरं त्या दरिद्री भोगू लागला, होतं ते सगळं गमवलं. बायकोला काय माहित नाही, ती म्हातारी पुढं होती, ती गेली मरून. ती किती दिवस जगणार, ती मेली. आणि मग हा एकटाच राहिला. पुढे मग ते बायका पोरं याचे आले, आता दरिद्री भोगायला, कशी सालं धरायला, कसं ते करायला लागला. पण ते काही मिळू गोष्ट ना. पण त्याला एक दिवस वाटलं माझा आपला बाप फार श्रीमंत होता, काय लोक लय तोडायले, काही कुठं सापडतं का पाहू तरी बाळ. म्हणून ते जुन्या डायऱ्या वह्या बापाच्या काढल्या. त्याच्यात काही कोणाकडे उधारी राहिलेली असेल, कोणाकडे काही असेल तर ते आपलं थोडंसं तरी काहीतरी भागलं जाईन व्हायला लागली. काही किडूक कोणाकडे निघलं, काही उधारी पाधारी निघली, काय काढता आली तर तेवढीच वसुली, तेवढंच भागल. म्हणून ते पाहायला गेला ते वह्या, तर त्या वह्यात एक नोंद आढळली की 15 लाखाच्या मोहरा आपल्या उद्यानातल्या किंवा आपल्या गावकरच्या जमिनीमध्ये मंदिराच्या घुमटात ठेवल्या आहेत. अशी काय होती त्याच्यात नोंद. आणि मग त्याने मला त्याचा अभ्यास केला की काय पाहिलं म्हणजे मंदिराच्या घुमटात धन ठेवलेले. गेले की मग काय आता आधी तर भुकेलेले होते, मंदिराचा घुमटच टाकला पाडून. माझ्या घुमटात काहीच नाही निघलं, घुमटात काहीच नाही. बापानं काही चुकीचं लिहून ठेवलं आमच्या म्हाताऱ्याने. पुन्हा वाचलं ते काहीच कळालं नाही. मग दोस्ता मित्राला दाखविलं की माझ्या बापानं असं लिहून ठेवलेले, पहा बरं याचा अभ्यास केला. ते सगळेजण वाचत. चैत्र शुद्ध
आता आपण जशी तीच बसलोय हम्म. पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता. तिसऱ्या प्रहरी दुपारी 2 वाजता घुमटात 15 लाखाच्या मोहरा, त्या काळाचे 15 लाख सोन्याच्या मोहरा, आताचे 2 कोटी, 1.5 ते 2 क्विंटल सोनं. किती सोनं? 1.5 ते 2 क्विंटल. त्यावेळेचं 15 लाख आहे. ही गोष्ट जवळपास 200 वर्षापूर्वीची असावी, दृष्टांत लिहिलेला. हम्म. एक अंदाज काढला की तर्क, तुम्ही तुम्हाला कसं काय माहिती, मी त्याच्यात साली शिसन पाहून पाहिले ते शोध करून साधारणतः 150 ते 200 वर्षापूर्वीचे हा दृष्टांत आहे. हो. आणि म्हणून ते 1.5 ते 2 क्विंटल सोनं असलं पाहिजे. त्या काळाचे 15 लाख, आताचे 2 कोटी होतात. आपलं 100 कोटी होतात. 2 कोटी होते, 100 कोटी होतात. आताचे 75 ते 100 कोटी होतात. 1.5 ते 2 क्विंटल सोनं होतं ते. एवढं जर ठेवलेलं आहे, सापडत कसं नाही. म्हणून परेशान झाला. त्याला दाखवलं, त्याला दाखवलं, सगळ्यांना वाचलं, सगळ्यांना पाहिलं. म्हणजे आपलं काय डोकं चालत नाही. या बापानं खोटं लिहून ठेवलं असं, सापडलं नाही म्हणलं काय ते ठेवलं हे म्हणते. असेल कोणाकडे नाही तर ते काय मंदिराच्या खाते, कळसाच्या नावे टाकलेले खाते म्हणले ते कळसाच्या, ते याच्यात घुमटाच्या खाते, मंदिराच्या खात्यात टाकलेले घुमटाच्या नावे. असं कसं लिहिणं म्हणले, घुमटाच्या नावे करून टाकलं म्हणले. असं म्हणले कोणाकडे काही नाही तर बुडाली असेल उधारी ती, मग कोणाच्या नावावर टाकून दिली, मंदिरात नाव टाक. बुडाले असेल तर बापाचे 15 लाख, तो बापला श्रीमंत होता. 15 लाख काय जाय भाई, मग कोणाच्या नावावर टाकावं, बुडीत कर्ज, मग बुडीत गेलं टाकून मंदिराच्या नावे, असा हिसाब ठेवलेला असं म्हणले. त्याला ते काय खरं वाटेल. मग त्यांनी ते सगळ्या डायऱ्या तपासल्या. म्हणले माझं हे खरं का खोटं, काय हे धन ठेवलं होतं हे खरं का खोटं. पुन्हा डायऱ्या हीच केल्या. डायऱ्यात म्हणले याच्या पावत्या सापडत्या, कुठून खरेदी केलं, खरेदी केलेलं तर सापडेल ना. हा बाप सोप व्यवहारी होता, सगळ्यात टीप नाही त्याच्यात. मग आपण त्याची कुठून खरेदी केलं, 15 लाखाच्या मावर का एका दिवसात तर नाही आणले, कोणाकून आणल्या. पण त्या दुकानदाराकडून खरेदी केलेल्या असतील ना, पुन्हा वही काढली तर त्याच्यात सगळा हिसाब न्याला. या दुकानदाराकडून त्याची आणली ती पावती निघली, त्याच्या पुढे ती पावती निघली, सगळं बाड निघलं नाही महाराज. अरे खरेदी केलंय, त्याला पैसे दिलेत, मग असं खोटं नाही, हे बुडी धरलं नाही. दुकानदाराचे नाव आहे. काय दुकानदाराला जाऊन विचारायचं, पावती दिसायली ना, आणि हे दुकानाचं अस्तित्वच आहेत. याच्यातले काही नाहीत पण आहेत ना, शेगोळीचे काही वर्षे दुकान आहेत ते. इतके वर्ष नाही, त्या काळात बापाची न्यायचीच गोष्ट आहे ती दुकानं तर होतीच तिथे. खातर जमा करायचं राहिला का, आता विश्वास बसला का नाही, बसला ना. हा की खरं का खोटं. मित्र म्हणले खोटं असेल, बुडीत असेल, पण मग ते खरं आहे. 15 लाखाची इस्टेट बापाजवळ होती, ती कळसात आहे, हे खरं आहे. इतक्यावर काय झालं, विश्वास बसला की ते कळसातच ठेवलेलं. पण आपल्याला हे काय कळत नाही. नाही म्हणावं तर हे खरेदी केलेल्याच्या पावत्या आहेत, पैसे दिल्याच्या पावत्या आहेत, सोनं आणल्याच्या पावत्या आहेत, दुकानदाराची नावं आहे त्याच्यात. मग हे खोटं तर आपल्याला कळलं कसं. म्हणून काय केलं, म्हणजे आता कोणालाच कळलं, कोण त्याच्यातला जाणकार, कोण त्याच्यातला जाणकार. त्याच्या घरातले एक आजोबा, चुलत आजोबा, जुनं म्हातारं, ते दुसऱ्या गावाला राहायला गेलं. म्हणजे द्यायला फक्त ती सांगू शकतील. त्याच्याकडे गेले ते सगळं दप्तर घेऊन. म्हणजे बाबा म्हणजे बरं झालं एवढ्या पोरवा आले तुम्ही, लरीचं जे काय ते आमचं भेटच नाही झाली दिली बसून. आणि ते कसं काय आले म्हणजे असं बाबांना आता आमची झाली दलिरी आली म्हणली, पण हे आमच्या बाबांना असं लिहून ठेवलेले, आम्हाला काहीच कळलं म्हणले. मग ते
कसं कसं लिहून ठेवलेले ते चष्मा गिस्मा लावून जरा वाचून पाहिलं पावती हे ते त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं होतं शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चैत्र महिन्यामध्ये 3 प्रहरी दुपारी 2 वाजता घुमटात 15 लाखाच्या मोहरा ठेवले सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. म्हातारीने विचार केला की नोंद आहे म्हणजे म्हातारा होतं ते त्याला अनुभवी होतं ते. त्यांनी विचार केला 15 लाखाचं सोनं 1.5-2 क्विंटल होईल. मंदिराचा घुमट ते आपण पाहिलेला आहे. हे मंदिर गावकरचं त्याच्या शेतातलं त्यांनी बांधलेलं एवढा एवढा घुमट आहे. एवढं सकाळचे मंदिरच केवढंच आहे. एवढ्या घुमटात इतकं सोनं बसणं कसं शक्य आहे. विचार केला नाही म्हणले तर घुमटात ठेवलं तर तिथं वारण टायमिंग लिहायचं काय का नाही. इतकं काय लिहायचं का धन घुमटात नाही. खून आहे घुमटी काय खून आहे. खून आहे ते त्याच्यात बसणं बी शक्य नाही. पण ती काय खून आहे. हे तिथी वार याचा विचार करून त्याच्या डोक्यात आलं की हा हे बरोबर आहे. धन सापडतं म्हणले हाय म्हणले ते खरं आहे. शट खरं आहे म्हणले आहे म्हणले मिळतंय ते. म्हणले बाबा सांगा ना. म्हणले ते मंदिरच काय केलं ते सांग. ते म्हणले कळस पाडून टाकला. ती जमणार नाही म्हणले. जसं घुमट होता तसाच बाग कळस बाग. आणि शुद्ध पौर्णिमा जेव्हा येईल त्या दिवशी सकाळी माझ्याकडे ये. त्या दिवशी मला बोलवायला मला न्यायाली. चैत्र महिन्यामध्ये शुद्ध पौर्णिमेला माझ्याकडे येतोवर हे मठ तू बांधून घे. जसा होता तसाच बाग. फरकानं जमणार नाही कसंच्या कसं. ते म्हणले आता मला बांधायला बी पैसे नाही. त्यांचं चटत खाली उसने पाहिजे कोणाकडून आता इतकं कर्ज झालं अजून घे. त्यांनी कसे तरी परिश्रम करून लोकांकडून हातापाया पडून त्याच्या पुरते पैसे घेऊन ते घुमट बांधला. तो दिवस उजाडा. मग त्या दिवशी आता एवढं मोठं हाती लागणारे माल म्हणल्यावर मग उत्सव ठेवला. भजन कीर्तन खायला पंगत ठेवली. अजून कर्ज म्हणले जातं काय मालाच व्हायचं म्हणले. बाबा देणारच आहेत म्हणले. त्या बाबाला आणलं सकाळीच. चैत्र पौर्णिमा उजळली. उत्सव सुरू झाला. बाबा आले. उत्सुकता लागली. बाबा दाखवा बाबा दाखवा. हे म्हणले ठीक आहे म्हणले जरा मी मंदिराला चक्कर मारून येतो तुम्ही बसा घरीच. ते पाहून आले. दर्शन घेऊन आले. अंदाज घेऊन आले की काय कसं समजलं त्याला. ते काय समजायचं ते आले घरी. घरी आल्यानंतर म्हणले जेवणं खावणं उत्सव झाला. सगळी समाप्ती झाली. त्याच्या घरला गेले. बाबा सांगा. नाही म्हणले वेळ नाही झाला. आताशी 12 वाजायले. अजून 2 घंट्यानं आपण मंदिराकडून जाऊ. बर 2 वाजता बरोबर म्हातारीने तिथं नेलं. मंदिराचे दर्शन घ्या चक्रा मारा सगळं करायला लावलं. पाया पडा देवाच्या. माफी मागा देवाची. पुन्हा चांगलं राहीन म्हणा. तुझं स्मरण करीन म्हणा. तुझी सेवा करीन. सत्कारणी लावीन असं म्हणा. सगळं वचन कबूल करून घेतलं. मग सांगितलं त्या कळसाची सावली जिथं पडली होती त्या घुमटाची त्या सावलीवर नेऊन उभं केलं. म्हणले इथं जाणे इथं खाना इथं सापडतो. तो घुमट नव्हे हा घुमट. कोणता?
ए मंदिराचा सत्यानाश करून कोणी कष्ट ठेवीन रे? मंदिराचं सत्यानाश करील. मंदिर बांधलंय कशाला? मंदिराचा सत्यानाश करून करायचं असतं का? तो घुमट नव्हे. कोणता घुमट? ही सावली जिथं पडली 2 वाजता घुमटाची, तिथे इथे खाना गडबडीनं सोडले गेले, आणले खोरे टोपले, खाल्लं, आणलं, कमरा इतकं खड्डं गेलं की लागलं ना खाली जा. ते वरून नांगरणी फांगरणीनं कोणी हे करू नये म्हणून जरा खोल घातलेलं. नांगर जायचा की नांगरणार निघायचे. सुरक्षित म्हणजे सुरक्षित. इतकं खड्डं केलं की खालून सोन्याच्या मोहराचा हांडा निघले, हांडेच निघले. 1.5-2 क्विंटल सोनं पदार्थ कसा गेली की नाही गेली गेली. पण वर्म आता किती जणांना डोकं लावलं तर ते कळालं का ते नाही. म्हणून ज्याला वर्म माहिती ते सद्गुरू असतात. असा तुम्ही किती चिरफाड करून कोणी जरी आत्मा पाहिला देहाचे निगडी वैज्ञानिक किती आणि म्हणतो देहात आत्मा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देव देहात देहात काहो जाता राहुळात. जशी उसात हो साकर तसा देहात हो ईश्वर. तुका सांगे मूढ जना देव देही का पाहना. देव देहात आहे, याच्याबद्दल काही दुमत आहे? नाही. देव देहात नाही. कापून पहा, कळस उतरून पहा, घुमट मोडून पहा. सांगितलंय ना देव कुठे आहे ना, मग पहा ना चिरून. जमेल का? ती खून आहे, ती खून आहे. ती काय खून आहे. सद्गुरु मुखातूनच कळून घ्यावी लागते. त्या खुनीनच सापडतोय खराय. असं किती विज्ञानानं तुम्ही शिरफाड केली तर आत्मा सापडणार नाही. डॉक्टरला गावसाला आत्मा ऑपरेशन करतो डॉक्टर लोकांनाच आधी सापडा. तिथे काही सापडे नाही. म्हणून महाराज ते सांगतात की तो आहे, पंचकर्मात सांगितलेला आहे, की ज्ञान आहे, तो आत्मा आहे, तो देव आहे, तो देहात आहे. देव पंचभूताचा आहे, तो पंचभूत अलग केलेले आहेत, त्याच्यातून देव अलग केलेला आहे, आत्मा अलग केलेला आहे. पण तो आत्मा कळण्यासाठी तू सद्गुरुमुखातून ते ऐक, पंचीकरण ऐक. पण कुठून ऐक? सद्गुरुमुखे समजिले जो तो ब्रह्मसुख पामे. आज कसं होईल? सद्गुरूच्या मुखातून तू समजून घे. सद्गुरू सांगतील तुला हा आहे आत्मा म्हणून. ते करतील बाजूला हा देह अनात्मा आहे आणि या देहाला जाणणारा तू द्रष्टा आत्मा आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. तू कसा आहेस? सच्चिदानंद. देह दिसणार आहे आणि तू जाणणार आहे. गंमत आहे. देह दिसणारा महाराज सोपं आहे. लय म्हटलं लांब जायचं नाही घेतो आटपतं. पण एक प्रक्रिया तर माणसाला भ्रम आहे. मी दिसणार आहे जाणणार आहे. बरं सांगा बरं तुम्हाला कळतं का? तुम्हाला तुम्ही दिसता? हे 2 लक्षण आहेत. 2च सांगतो, पुढं बी जायचं नाही. लांब कशाला जायचं? ह्यो भ्रम एक जागी करायचाच कशाला? दिसणारा जाणणारा असतो का? जाणणारा दिसणारा असतो का? एवढाच गोळा आकडीला. लय मोठं लांब जाऊच नका. मग तुम्ही एकच म्हणा, मी एक तर दिसणाराच म्हणा, नाही तर जाणणाराच म्हणा. दिसणारा जाणीत नाही, जाणणारा दिसत नाही. आणि इतकंच खोपडीत बसत नाही. कसं आहे? दिसणारा जाणतो का? जाणणारा दिसतो? जाणणारा दिसत नाही.
दिसणारा आणि दिसणारं जाणीत नाही. दिसणारं शरीर आहे आणि त्याला ढेकळं कळत नाही. आणि ज्याला कळतं ते दिसतच नाही. ज्याला कळतं ते दिसेल कसा? नाही आणि जे दिसतं त्याला कळलं कसं? नाही. पण आपल्याला कसं वाटतं, मी ह्यो असा दिसतो आणि मलाच कळत. खोपडी पलटेली तुझी. तुला जर कळत असेल तर तू दिसत नाहीस. दिसत आणि तू जर दिसणार असेल तर मग तुला ढेकळं कळत नाही. तू कळतो तो म्हणतो, मग दिसतो कसा? कळणारा दिसत असतो. कळणारा दिसत असतो का? आणि त्याला कळत ते दिसत नसतो. नाही, हेच तुमचा काठ्या गुंतूळ झालेला आहे सगळ्याचा, की मला कळत बी आणि मला मी दिसतो बी. अरे मूर्ख आहेस तू. हे दिसत त्याला कळत नसतं, म्हणून तू दिसणारा नाहीस, तू असणारा आहेस. दिसणारा देव आहे. दिसणारा देह तो देव आणि तू देहाहून भिन्न असणारा आहेस, कळणारा आहेस, जाणणारा आहेस. तुला कळत, तुला देह कळतो, तुला तू बी कळतो. मी आहे असं कळतं का नाही? आणि हे देह आहे असं कळतं का नाही? मग कळत ते तुला, तू हेही कळत, हेही कळत. जाणणारा तू, असणारा तू, न दिसणारा तू. कुठं खोपडी घेऊन बसला मी दिसतो म्हणून. येणार तो सत्यानाश झाला. दिसतो तो देह. आणि जे जे दिसतं ते सगळं नाशवान असतं बरं का. जे जे देखणे सकळ रोहिणीचे मृग. दिसणारं सगळं फसवं असतं, दिसणारी चमक असते, दिसणारा नष्ट होणारा असतो. दिसे ते नासे. हा, नाही उपजेते नाशे. उपजिते नासे. नासे ते पुन्हा दृश्य जे असतं ते जड असतं आणि ते नाशवान असतं. दिसला कीच त्याचा नाश असतो. दिसला म्हणजे ते जन्माल्याशिवाय दिसतच नसतं, उत्पन्न झाल्याशिवाय दिसतच नसतं. अरे दिसणार उत्पन्न झालेला असतो, तू दिसतच नाही. अदृश्य अदृश्य दर्शने संताची. काय रवी दीप इरादाविती देखणे. अदृश्य दर्शन. देखणे दिसणारे. रवी दीप हिरा काय दाखवतात? दिसणारच दाखवतात. आणि न दिसणार कोण दाखवतो? संत. अदृश्य दर्शने संताची. तू दिसणारा नाहीस, तू अदृश्य आहेस. तू जाणणार आहेस, तू कळणार आहेस, तू याच्याहून भिन्न आहेस. हे जड आहे, हे दृश्य आहे, हे आटणार आहे, हे नाशवान आहे. तू ते एक नाही गोंधळ घालू नको. मी दिसणार आहे असं म्हणू नको. सांगा मी कशी दिसते म्हणू नको. सांगा मी कशी दिसते. अरे तू दिसतच नाही. आणि जे दिसते ते तू नाहीस. हे सद्गुरूच्या मुखातून ऐकल्याशिवाय समजत नाही. सांगून बी निर्धार होत नाही. म्हणून महाराज म्हणतात सद्गुरुमुखी समजिले तो ब्रह्मसुख पावले. आज तुला असं जरके देऊन देऊन आत्मस्वरूपावर नेऊन घालतील. तुला देहाहून वेगळं करतील. तुला 3 देहाहून वेगळं करतील ते. तुला 3 अवस्थाहून वेगळं करतील ते. आणि तुझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी नेऊन घालतील. तुला आत्मस्वरूपावर नेऊन घालतील ते. तुला आत्मा करतील ते. तुला ब्रह्म करतील ते. आणि मग तुला आनंदच आनंद होईल. मग तुला ब्रह्मसुखाची चव येईल. तो ब्रह्मसुख पाणे. आज तुझ्या हाताला ब्रह्मसुख लागेल. मग तू सुखच भोगशील. मग तू आनंदात राहशील. मग तू आनंदी होशील. मग तू आनंद स्वरूपच असशील. तू आनंदाचा कंदच होशील. मग तुला कसल्याही प्रकारचं दुःख राहणार नाही. मग तुला कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही. असं ब्रह्मसुख
पंचीकरणाचा विचार केला, तत्व वेगळी समजून घेतली, सद्गुरूच्या मुखातून समजून घेतली तर असं मिळतं. म्हणून पंचीकरणाचा काय करावा, विचार करावा, सद्गुरूच्या संगतीत करावा, त्यांच्या मुखाने समजून घ्यावं. आणि मग तेव्हा आपल्याला ब्रह्म साक्षात्कार होऊन ब्रह्मसुख होत असं या चौपाई सांगितलेलं आहे. आता याच्या पुढचा विषय उद्या. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला 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 चला.